Hello, you lovely people, and welcome back to my YouTube channel. I hope you all guys are in good health of mind and body. So I know I've been shooting this video after ages. I think so. It's been 1 month. I haven't, uploaded any video on my YouTube channel. आणि मला खूप लोकांनी विचारलं like Instaवर आणि YouTubeवर that का तू videos टाकत नाहीये मॅम, why aren't you putting uploading any videos. तर ॲक्च्युली मी खूप बिझी होते. आय वॉज बिझी विथ वर्क आणि दुसऱ्या काही गोष्टी आय एम व्हेरी बिझी विथ. आणि मग मुलांचं आय वॉज रिली ॲक्च्युली व्हेरी बिझी अँड आय एम रिली सॉरी फॉर इट. पण आज मी म्हटलं लेट मी जस्ट शूट बिकॉज आय एम डुईंग समथिंग इंटरेस्टिंग टुडे. म्हणजे असंच मी माझ्या फ्रेंडला भेटायला चालले, थोडी शॉपिंग आहे आणि मग जस्ट इज गुड बी अ बिट वॉबली डे. आणि इतक्या दिवस मी काहीच करत नव्हते. आय वॉज जस्ट ॲट होम. कामावरनं घरी यायचे आणि मग इकडे ना आता ॲक्च्युली विंटर चालू झाला UK तर खूप थंडी आहे. आणि मग 4लाच अंधार होतो. मग असं वाटतं घरी आल्यावर जस्ट लाईक थोडंसं वॉर्म जस्ट म्हणून मी काहीच शूट नाही केलं. जस्ट वॉन्टेड टू बी अँड जस्ट एन्जॉय माय मी टाईम. तर आता मी स्टार्ट केलेलं आहे अँड लेट्स सी. आय एम प्रिटी मच शुअर की मी ह्याच्यानंतर आय बी क्वाईट गुड विथ माय व्हिडिओज. आणि मी शूट केलं होतं. आम्ही क्रिसमस मार्केटला गेलो होतो मँचेस्टरला आणि मी डेफिनेटली शूट केलं होतं द फुल व्हिडिओ. बट आय डोंट नो वाय आय जस्ट डिडंट हॅव म्हणजे मला तो एन्थुझियाझमच नव्हता दॅट आय शुड एडिट द व्हिडिओ अँड अपलोड इट. बट आय एम रिली सॉरी फॉर इट फॉर ऑल दोज वन्स हू बीन वेटिंग फॉर माय व्हिडिओ. आणि माझा लास्ट व्हिडिओ जो होता अबाउट द दिवाळी सेलिब्रेशन लोकांना खूप आवडला. इट वॉज मला किती लोकांनी व्हॉट्सॲप केलं आणि मेसेज केला आणि इन्स्टावर पण सांगितलं दॅट दे जस्ट लव्ह द व्हिडिओ अँड आय एम सो थँकफुल फॉर एव्हरीबडी. आणि हो, डिसेंबर स्टार्ट झालेला आहे. इकडे सगळीकडे क्रिसमस डेकोरेशन्स आहेत, स्वीट्स आहेत, चॉकलेट्स, एव्हरीथिंग इज फुल ऑन. आणि गेल्या वर्षी आम्ही इंडियाला होतो डिसेंबर महिन्यामध्ये तर आम्ही जास्त तिकडेच एन्जॉय केलं. पण आता ह्या वर्षी आम्ही UK आहोत. तर मी माझ्या घरामध्ये पण डेकोरेशन स्टार्ट केलं. इकडे बघा आहे माझा क्रिसमस ट्री. समायराने छान डेकोरेट केला होता त्या दिवशी. त्यांनी बॉबल्स वगैरे सगळे आणले होते. आणि हा आहे आमचा ॲडव्हेंट कॅलेंडर. ओके, तर आमचा क्रिसमस ऑलरेडी स्टार्ट झालेला आहे. तर चला मग आज मी तुम्हाला दाखवते मी आज दिवसभरामध्ये काय करते. ॲक्च्युली आज दिवस खूप पॅक्ड असणार आहे माझा. कारण की संजय पण इकडे नाही आहेत. संजय इज इन इंडिया. तर मग मलाच जे 1-2 मीटिंग्ज आहेत ते मलाच अटेंड करावे लागतील. तर त्याच्यामुळे आय बी व्हेरी बिझी टुडे ॲक्च्युली. आणि मुलं ऑलरेडी स्कूलला गेलेले आहेत. सकाळी मी त्यांना सोडून आले. आणि आज इकडे इतका घाणेरडा वेदर आहे. इट्स बीन रेनिंग लाईक इट्स बीन पोरिंग इट डाऊन लाईक इट्स रेनिंग कॅट्स अँड डॉग्स टुडे. खूप पाऊस आहे आणि खूप विंडी आहे आणि त्याच्यामुळे थंडी खूप लागते ॲक्च्युली हातांना सो हँड ग्लव्स वगैरे कॉन्स्टंट लागतात आहेत. बट चला लेट्स गो आउट. तर आता मी अगोदर मला एक रेड टॉप पाहिजे. ॲक्च्युली स्कूलमध्ये आम्हाला फ्रायडेला क्रिसमस पार्टी आहे माझ्या स्कूलमध्ये. तर काहीतरी रेड घालायचं अँड आय रिली डोंट हॅव एनिथिंग इन रेड. तर मग आय एम जस्ट सर्चिंग आउट. इफ आय फाइंड समथिंग आय बाय इट. अदरवाईज आय एम गोना वेअर अ नाईस ड्रेस दॅट आय हॅव. बघूया काय भेटतं. तर चला मग लेट्स स्टार्ट आर टुडेज डे आणि लेट्स सी हाव इट गोज. अँड आय होप यू गायज एन्जॉय दिस माय डे टुडे विथ मी अ बिझी वेन्सडे. कम ऑन लेट्स गो. मी निघाली आता आणि आता वेदर चेक केलं तर पाऊस नाही अजून एक अर्धा तासासाठी. मी पटकन जाते. आणि इकडे बघा आज सगळीकडे खूप पाऊस आहे. आज खूपच पाऊस आहे आज. खूप वारं पण आहे. हे बघा झाडं. दिस इज आवर चर्च सेंट अल्बन्स. सेंट अल्बन्स चर्च. The church is closed. It's closed. ॲक्च्युली गेल्या वर्षी ना नोव्हेंबर महिन्यातच इतका स्नो पडला होता. खूप स्नो पडला होता. आणि ह्या वर्षी लिटरली आता डिसेंबर मिड डिसेंबर आहोत आणि स्नो फक्त एकदाच पडला आहे. पण आणि टेम्परेचर पण खूप वॉबली आहे. लाईक काल ना लिटरली 12 डिग्री होतं आणि डिसेंबर महिन्यात 12 डिग्री टेम्परेचर असणं खूप वियर्ड वाटतं आहे. ॲक्च्युली इकडे डिसेंबर महिन्यात खूप थंडी असते. लाईक
टेम्परेचर इज 4 or 3 degrees पण आता ॲक्च्युली टेम्परेचर हाय आहेत. तर थोडंसं डिफरंट आहे यावर्षी. आणि स्नो तर बिलकुलच पडलेला नाही आहे. दाखवतं कधीतरी की आज स्नो पडेल, पण नाही पडत आहे. आता इकडे काय प्रॉब्लेम नाही आहे. तिकडे होडी वगैरे काढले. तर बघा क्रिसमसचं डेकोरेशन सगळीकडे चालू झालं आहे. आणि आता ऑफर्स वगैरे पण सगळीकडे खूप छान छान लागतात. बघा ऑल स्टॉक रिड्यूस्ड वगैरे गिफ्ट आयडियाज. मला ना एक्झामला पण घ्यायचे थोडेसे शूज, 1-2 पेअर्स. तर चला मी तुम्हाला ना दाखवते. आता मला स्वीट्स घ्यायचे तिच्यासाठी. ती एक स्वीट पर्सन आहे, तिला गोड खूप आवडतं. तर बघूया आता मी घेते तिच्यासाठी. या द स्वीट एम्पोरियम आहे इकडे, छान एरिया. बघूया. इकडे खूप डिफरंट व्हरायटीज ऑफ स्वीट्स आहेत. व्हीगन्स आहेत. इट्स अ मॅसिव्ह बिग स्टोअर. इकडनंच काहीतरी सिलेक्ट करेल तिच्यासाठी मी. बघूया काय छान भेटतं का. तिला असे वियर्ड कॅन्डीज खूप आवडतात. इकडनं थोडं कलेक्ट करेल आणि दुसऱ्या मॉलमध्ये जाईल. तर ना मी ना असं एक छान लाईक दिस काइंड ऑफ गिफ्ट सेट मी घेतलेला आहे. तर त्यांनी मला एक छान दिला आणि मी तोच घेते. आय डोंट वॉन्ट टू वेस्ट माय टाईम. आणि द स्टोर इज व्हेरी 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 इंटरेस्टिंग. दिस वन आय लाईक दीज वन्स इज वेल. आणि खूप इथे वेगळे व्हरायटीज आहेत. इट इज सच अ नाईस बिग स्टोर. एक सावर कँडीज वगैरे आहेत, सगळं आहे इकडे. इट्स व्हेरी नाईस. आणि तुम्हाला बोलतो तू व्हिडिओ काढ आणि यू कॅन प्रमोट मी. ते म्हणतं ऑफकोर्स आय विल प्रमोट यू. तर मी घेतलं आहे पर्पल. आता मी जाते दुसऱ्या स्टोअरमध्ये. खूप मस्त भेटलं. मला काहीच करायची गरज नाही आहे. इट्स ऑल पॅक्ड अँड सॉर्टेड, सो आय डोंट हॅव टू वरी अबाउट एनिथिंग. आता मी थोडी टाईमपास करते माझी फ्रेंड येऊपर्यंत. हे ना बूट्स आहे आणि म्हणजे फार्मास्युटिकल कंपनीसारखं आहे बूट्स. आणि इकडचे काही जे प्रोडक्ट्स आहेत ना ते ॲक्च्युली वर्थ बाईंग. लाईक कमी प्राईजमध्ये खूप छान छान प्रोडक्ट्स मिळतात. तर इकडे आहेत बघा. तर हे जे मॉइश्चरायझर्स आहेत ना, बघा दाखवते. हे वाले जे आहेत ना ते ॲक्च्युली व्हेरी गुड. हे आहे मॉइश्चरायझिंग क्रीम. हे खूप छान आहेत. आणि हे बघा हे ॲक्वा हायड्रेटिंग. हे फक्त 4 पाऊंडला म्हणजे 400 रुपयाला. इट्स रिअली वर्थ. खूप चांगले चांगले प्रोडक्ट्स इकडे भेटतात आणि मी इकडनं काफी शॉपिंग करते बूट्सचे वगैरे. हे नवीन कॅल्विन क्लाइनचे परफ्यूम मिस्ट्स आहेत. हे खूप चांगले आहेत. जेवढे मी रिव्ह्यूज वाचले ना ते व्हेरी गुड. मी सेटिंग चेंज केली आहे. हे आहे माझी कॉफी. इट्स नॉर्मल प्लेन कॅपुचिनो. चेंज माय प्लेस आणि मला खूप आवडते. मस्त एकदा मस्त कॉफी एन्जॉय करते मी. आणि वेदर आउट इज व्हेरी नाईस. वाव. आता येईल माझी फ्रेंड थोड्या वेळामध्ये. तोपर्यंत मी I'm vlogging. का लेट झालं? कुछ होता है ना? It was really decorated nice. I don't know this year. It's just not Christmasing. चल. Feeling मध्ये येऊन तिकडे जायचं ना? काय केलं? I'm eating this Egyptian style falafel. Fortune chicken. What is meadow sauce? It's what? This one, Okay, is it like spicy? a very beautiful, like a rosemary, thyme, oregano, the Egyptian type of herbs.
It is more flavory and herby. Can I have this one, please? Chicken and mozzarella. Yeah, so much. Hello. Hey, well, ladies, the Egyptian style falafel wrap Over there. Thank you. for you. panini. And chicken and mozzarella. This is the sauces you must try. The Egyptian herbs with lemon and lime and olive oil. Once you try it, you will drink it out of the bottle. Oh, do you sell bottles as We well? do sell the bottle for $2.99 a bottle. Thank you so much. Pleasure. you. Put some. Yeah, And thank that is also one of the ingredients inside here, which is Cajun salt. You have like 12 herbs to help your digestive system. Okay. Thyme, rosemary, oregano, fennel, this type of stuff. You try it as well, Yeah, yes, well, yeah. and you can have as much as you want. I get to have some folks. a very nice Yeah, thank big you. portion है ना छान मोठा portion है right and it's got olives as well. I eat olives. If you want, you can take it from me. मला आवडलं तुझं काय आहे? So mine is chicken mozzarella. Yeah, chicken mozzarella Let's pesto. try करूया let's. कसा होता रॅप योगिता? Very nice. आय नो खूप tasty. इथं नवीन होतंय वाटतं दुकान. I don't know what. Something new. ऐक ना द रॅप वॉज व्हेरी गुड बट पोर्शन्स खूप जास्त होते है ना? असतेच आपल्यासाठी म्हणजे 2 माणसं एक आपण we could have shared, you know. आय नो या बट ठीक आहे मला वाटतं सी ना 7 pounds आर नॉट बॅड है ना? Yeah, very nice. चलो नाउ वी आर गोइंग टू गेट आवर किड्स मम्मी ड्यूटी ऑन ठीक है चलो आई रियली हैड अ गुड टाइम विथ योगिता आई लाइक स्पेंडिंग टाइम विथ यू Same here. चलो Let's go get kids and it's really cold. या इट्स व्हेरी कोल्ड या व्हेरी बॅड आम्ही ना छान दोघींनी लंच केलं आता थोडीशी शॉपिंग करतो आहे आणि मग आता चाललो मुलांना घ्यायला तर मी टेस्कोजमध्ये आहे थोडेसे बिस्किट्स घेतले आणि ब्रेड आणि आता मी जाऊ संध्याकाळचे 3 वाजायला आले तर मला आता मला एक मीटिंग आहे स्कूलमध्ये आत्ता 3:30 वाजता आणि मग 4:30ला परत एक मीटिंग आहे वेर हॅव टू मीट समबडी तर असं आता मी सगळा मेकअप गेला माझा मी आता मुलांना पिकअप केलं समायरा हाय एबी आज काय केलं एबी स्कूलमध्ये So in the morning we went to the cinema and we watched the new movie. हो त्याच्या स्कूलमध्ये आज ना त्याला मूवी दाखवलं होतं एक छान And it was a trip to the cinema. या इट वॉज अ ट्रिप टू द सिनेमा वा व्हेरी नाईस चला मग खूप थंडी आहे आता आणि जी माझ्या स्कूलमध्ये जी मीटिंग होती मी बोलले होते तुम्हाला जायचं आहे मला आय डोंट नो अपॅरेंटली इट्स गॉट कॅन्सल सो इट्स ओके पण दे फीड मी टुमॉरो बोलले विल डिस्कस इट टुमॉरो आता उद्या मला कामाला जायचं आहे थर्सडे आणि फ्रायडे सो अलगी आणि आजचा दिवस खूप मस्त होता आय वेंट एन्जॉयड विथ माय फ्रेंड्स आता मला परत 4:30ला एका ठिकाणी जायचं आहे एका मीटिंगला अँड देन आफ्टर दॅट आय बी ॲट होम आज मी पावभाजी बनवणार आहे मी त्यासाठी पाव आणले आहेत आणि मुलांना ओरिओ बिस्किट्स आणलेत आय गॉट ओरिओ बिस्किट्स फॉर यू No. आली आहे मुलांना थोडं स्नॅक्स दिलं आणि आता मला जायचं आहे परत एका ठिकाणी दुसऱ्या मीटिंगला आणि समायराचा आज रिझल्ट आला समायरा व्हॉट इज युअर रिझल्ट टुडे It was my end of term progress, wasn't it? या अँड व्हॉट डज इट स्टेट It's pretty good. या ॲक्च्युली इकडे ना म्हणजे डिसेंबरच्या अगोदर असेसमेंट्स असतात तर त्या असेसमेंटचा रिझल्ट आला आज मला ऑनलाईन ईमेलवरच आला तर त्याच्यामध्ये सांगितलं की समायरा इज डुईंग व्हेरी वेल शी इज एक्सलंट इन एव्हरी सब्जेक्ट बट तिने कुठला एक्झाम मिस केला समोर Computer science. शी मिस्ड कम्प्युटर सायन्स आणि मॅथ्समध्ये शी नीड्स टू वर्क व्हेरी नाईस अदरवाईज शी इज फाईन शी इज व्हेरी गुड And then I'm doing computer. आणि हां मला अजून एक मेल आला होता स्कूलमध्ये की एब्राहॅमला यू नो ही इज गॉट एक्स्ट्रा क्लासेस इन द मंथ ऑफ जानेवारी तर तुम्हाला कोणत्या क्लासेसला त्याला ऑप्ट करायचं आहे तर त्याला कम्प्युटिंग आवडतं सो मी त्याला त्याच्यासाठी ऑप्ट केलेलं आहे आणि काय नाही आजचा दिवस वॉज व्हेरी नाईस राईट समायरा हाऊ वॉज युअर्स Good. या आज माझा थोडासा बिझी होता छान होता बट आय रिअली एन्जॉयड विथ योगिता आंटी राईट आणि कसं कसं मग फलाफल रॅप्स Good. आणि द थिंग इज यू नो एक नवीन मी तुम्हाला सांगितलं जिथे मी गेले होते योगिता सांगती इट वॉज व्हेरी नाईस आणि पोर्शन्स खूप मोठे होते म्हणजे तो रॅप मला वाटतं इतका ह्यूज होता समायरा आय कुडंट फिनिश इट आणि मग मी अर्धा आणला होता तर त्या उघडणं दिला त्याला नाही आवडलं इफ चिकन असतं तर त्याला आवडलं असतं टेक केअर ठीक आहे बाय आता ना ॲक्च्युली फक्त 4:15 वाजलेत हे फॅक्ट शो यू हे बघा 4:15च वाजलेत फक्त आणि असं वाटतं आहे की
संध्याकाळचे 6-6:30 वाजलेत. तर इकडे ना विंटरमध्ये खूप लवकर सनसेट होतो आणि खूप लेट सनराईज होतो. तर ना हे खूप सुंदर पार्क आहे मागे, खूप छोटंसं आहे आणि छान असं मस्त वॉकेबल आहे. आणि इकडे लास्ट इयर स्नो पडला होता ना, इतका स्नो होता इकडे, बाप रे, म्हणजे लिटरली लाईक मी म्हणजे नाही का पडले होते अशी स्नोमध्ये, इतका जास्त ते क्लिअर ऑफ स्नो होता. तर मी चालतच चालली आहे, थोडंसं लांब आहे माझ्या घरापासून, 10 मिनिट्स. पण मला त्या लेडीला भेटणं खूप इम्पॉर्टंट आहे आज. जस्ट आय हॅव टू टॉक टू हर अबाउट सम थिंग्स. तर चला मी आता जाते आहे पटकन अँड देन आय शो यू. किती अंधार आहे बघा, खूप खूप अंधार आहे ॲक्च्युली. आय डोंट नो तुम्हाला कसं दिसतं आहे, खूप अंधार आहे. हे बघा, हे बघा क्रिसमस डेकोरेशन किती प्रिटी आहे. वाव, व्हेरी नाईस. डिअर्स आहेत, स्नोमॅन आहे, रेनडिअर्स आहेत ते. आणि हे बघा इकडे, वाव. आणि ट्रस्ट मी, हे डेकोरेशन सगळ्यात क्यूट आहे. मी तुम्हाला दाखवते, थांबा. हे बघा, लुक ॲट दिस. स्नोमॅन पडला आहे, बट लुक ॲट दिस डेकोरेशन. म्हणजे लोक किती इन्व्हेस्ट करतात. व्हेरी नाईस, खूप प्रिटी आहे. मग तिथे बेबी जीजस पण आहे. आणि इकडे बघा सांता क्लॉज आणि स्ले आणि क्रिसमस ट्री, स्नोमॅन, किती ब्युटिफुल आहे. बघितलं डेकोरेशन, व्हेरी ब्युटिफुल. आता मी पोचते आहे जिथे मला जायचं आहे. ठीक आहे, ती लेडी आहे का, तिने मला मेल केला होता की 4:30ला भेट, पण आता आय हॅव टू सी अगेन. ओके, चला मी भेटते तुम्हाला 10 मिनिटांनी. आय जस्ट हॅव अ वर्ड विथ हर. आता जस्ट घरी आले मी, बघा रात्री चांगला 5 वाजलेत फक्त. आणि हे बघा पेन आमची आज रिसायकल डे. समायरा. सो एब्राहम टीचर खेळतोय. सो ही व्हॉट प्रोफेसर आर यू टुडे? About math and math. It's about 3D shape. ओके, जो 3D शेप्स शिकवतो आणि हे त्याचे स्टुडंट्स आहेत. बुबू पण आहे छोटासा. ओके, चलो. व्हॉट डू यू वॉन्ट मी टू फाइंड ऑन द ग्लोब नाउ, इब्राहिम? I want you to find what is symmetrical on it. How symmetrical is when the earth is divided at the equator, symmetrical. So this part. तर आता ना मी पावभाजी बनवते, तर तुम्हाला दाखवते मी पावभाजी कशी बनवते. तर ऑइल घेतलंय, ठीक आहे, आणि त्याच्यात बटर पण टाकू आपण. बटर जरा जास्तच टाका, म्हणजे जरा छान टेस्ट येते. दिस इज द बटर. ओके, अँड त्याच्या संगती शिमला मिरची बारीक चॉप केलेली. मी शिमला मिरची आणि ऑनियन्सला छान सॉटे केले. आता ह्याच्यामध्ये ही पेस्ट घालणार आहे. तर ही आहे रेड चिली पेस्ट आणि अद्रक आणि लसूण. याला छान आपण परतून घेऊया. इट स्मेल्स डिलिशियस. आता सध्या तरी ओके. आता ह्याला छान सॉटे होऊन देऊ विथ द ऑइल सेपरेट. आणि मग आपण त्याच्यामध्ये टमॅटोज घालूया. आणि समायरा बोलते की तिला मुंबईची पावभाजी खूप मिस होतीये, राईट? तर मी तिला विचारलं तू कुठे खायचीस. ॲक्च्युली ती खूप लहान होती जेव्हा तिला इकडं आणलं होतं, 7 वर्षाची होती ती. तर मला जे आठवतं ना, त्या मी व्हॉट वॉज इट, शीतलनगरला आम्ही पावभाजी खायचो. मला वाटतं मीरा रोड स्टेशनच्या बाहेर ती जी लेन आहे ना तिकडे खायचो. आणि वाव, इट वॉज यमिशियस, म्हणजे खूप यमी. अँड वी मिस मुंबई फूड, है ना? Yeah, समारा की टिपिकल मुंबईकर आहे, I am. है ना? व्हॉट यू There's लाईक? also this, what is it called? Badam shake. हा, तिला बदाम शेक खूप आवडतं. अजून काय आवडतं तुला मुंबईमधलं? मीरा रोड, Pani puri. That pani puri ka like the way it was like outside the bank. हा, आपल्या डीमार्ट जवळ, म्हणजे आपल्या घराच्या जस्ट खाली. Yeah. हो, तर जिथे आम्ही राहतो ना, मीरा रोडला आमचं घर आहे, तिकडे जस्ट बाहेर म्हणजे जे लोक मीरा रोड, इफ यू फ्रॉम मीरा रोड प्लीज टेल मी. इंडियन बँकच्या समोरच एक माणूस उभा होता ठेला घेऊन, राईट?
ओ गॉड त्याची पाणीपुरी इज माइंड ब्लोईंग. आणि अजून ऍक्च्युली ना मीरा रोडला खूप खूप प्लेसेस आहेत राईट खायला. That's for Chinese specific. It's a shout out to what is it? Apple chicken by Mystery Box. पण मला वाटतं आता मीरा रोडच्या लोकांनी मिस्ट्री बॉक्स क्लोज केलेला आहे. आय डोंट नो फॉर व्हॉट रिझन, बट यु नो इफ यू एव्हर वॉन्ट टू गो टू मीरा रोड, इतके स्पॉट्स आहेत बाप रे खायला दिवसभर. म्हणजे आम्ही संध्याकाळी संजय ऑफिसवर आले की आम्ही जायचोच काही ना काहीतरी खायला, है ना समायरा. डोसा आणि तिथे गुजराती काय भेटायचं, जलेबी आणि फाफडा खायला जायचो. तो आय मिस मीरा रोड फूड, आय मिस मुंबई फूड, है ना समायरा. एब्राहमला इतकं काय माहिती नाही बिकॉज तो खूप छोटा होता जेव्हा इकडे आला 2 वर्षाचा. बट समायरा इज रिली एन्जॉयड मीरा रोड, है ना समायरा. I wish I could go back. या शी मिसेस मीरा रोड. पण ठीक आहे चला आता जे आहे ते. तर आता मी बनवली ही पावभाजीचा आता मसाला छान सौते होतोय. ओके. आणि मग मी त्याच्यामध्ये आता मसाले घालणार आहे. तर मसाल्यामध्ये घालणार आहे हळद, धनिया पावडर आणि पावभाजी मसाला. ओके चलो. तर हे समायरा घालतीये धनिया पावडर. हा घाल तेवढी, थोडीशी अजून घाल. आता हळद घाल. इकडे हळदीचा डब्बा, हळद घाल. जास्त नको घालू. आणि हे आहे पावभाजी मसाला. पावभाजी 2 स्पूनफुल घाल. ती एव्हरेस्टची पावभाजी मसाला आहे. ओके अंदाजे घालते. बस नाव सौते. बस नाव सौते इट वेल. तर हे ना आहे ह्याच्यामध्ये कॉलीफ्लावर आहे, बीन्स आहेत, कॅरेट्स आहेत, पटेटोज आहेत आणि पीस पण आहेत. तर हे मी बॉईल केलं होतं आणि मॅश केलं होतं. हे आपण ह्याच्यात घालून घेऊया. मी पावभाजी खूप दिवसानंतर बनवते आहे ना समायरा. आय थिंक इट्स बीन नाउ मंथ्स आय हॅवंट मेड. आणि मीठ अजून घातलेलं नाही आहे मी. आधी मी सगळं छान मॅश करते. and then I'll put in salt. It's really good color. Really good color. Yeah. ॲक्च्युली बीटरूट पण टाकतात बट माझ्याकडे बीटरूट नव्हतं. आणि आय वेंट टू टेस्कोज तर दे डिडंट हॅव बीटरूट. दे रन आउट ऑफ इट. आता मी सॉल्ट घालते आहे. इट्स ॲक्च्युली स्मेलिंग गुड है ना. बघूया आता टेस्टला कशी होती. समू तिकडे ना जे पाव आहेत ना ते बटरमध्ये टोस्ट करते आहे आणि ही ऑलमोस्ट झाली आहे आता. इट्स स्मेलिंग लवली बट बघू आता कशी टेस्ट येते आता. समायरा इज द वन हू विल टेल मी. ओके. आणि मी इकडे ना कांदा आणि कोथिंबीर ऑलरेडी कापली आहे. ओके सो चला मग आता जेवणार आता आम्ही तिघेच आहोत. यू डुईंग दॅट. ही आहे समायराची प्लेट. ओके मी तिला दिलं आता बनवून. आता ती खाईल आणि तिकडे माझा आहे क्रिसमस ट्री आहे समायराने डेकोरेट केलेला आणि एब्राहमनी पण. तर ना आम्ही आता जस्ट डिनर केलं. ओके. आणि पावभाजी वॉज व्हेरी यमी. आणि आता उद्या मला सकाळी कामाला जायचं ॲक्च्युली. उद्या आणि मी सुशी खायचं. हां. आणि उद्या ना समायरा टिफिनमध्ये सुशी नेणार आहे. शी इज गोइंग टू मेक सम सुशीज इन द मॉर्निंग. आणि आता 8 वाजायला आलेत. मी किचन वगैरे साफ केलेलं आहे सगळं. आता उद्या मला कामाला जायचं आहे. तर मी हा व्हिडिओ आत्ताच इथेच एंड करणार आहे. आणि आय मेड दिस व्हिडिओ आफ्टर लाईक ऑलमोस्ट 2 months. So if you like my today's video, do like my video and do subscribe to my YouTube channel and comment on this video. So chala mang let's see when can I make another video. If you want to see more videos like this, please do let me know and take care and God bless and see you soon. Bye bye. Yes. आता ते झोपतील. It's 8 o'clock. उद्या सकाळी लवकर उठायचं पण आहे. Okay. चलो bye bye.